आपल्या स्वयंपाकघरातच बघा ना, मीठ, लिंबू, साबण या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये केमिस्ट्रीची किती मोठी दुनिया लपलेली आहे ह्याचा कधी विचार केलाय? आज आपण याच अदृश्य जगाचा शोध घेणार आहोत. बघूया की प्रत्येक पदार्थाचा एक वेगळा स्वभाव कसा असतो आणि हा स्वभावच कसं सगळं काही ठरवतो. एक साधा प्रश्न, मीठ पाण्यात विरघळतं पण तेल का नाही? हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल, नाही का? दिसायला साधं वाटणारं हे कोडं आहे, पण याचं उत्तर आपल्याला पदार्थांच्या वागणुकीबद्दल खूप काही सांगून जातं. आणि हो, याचं उत्तर स्वयंपाकघरात नाही, तर थेट रेणूंच्या जगात दडलेलं आहे. अगदी बरोबर. याचं उत्तर आहे त्यांच्या स्वभावात. हो, प्रत्येक केमिकलचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, एक स्वभाव असतो. काही जण देण्याच्या वृत्तीचे असतात, तर काही घेण्याच्या. काही अगदी कठोर, तर काही एकदम मृदू. आणि त्यांची हीच केमिस्ट्री ठरवते की ते एकमेकांमध्ये मिसळणार की नाही. चला तर मग सुरुवात करूया सॉल्व्हेंट्सपासून. सॉल्व्हेंट्स म्हणजे द्रावक. सोप्या भाषेत सांगायचं तर जे दुसऱ्या पदार्थांना स्वतःमध्ये विरघळून घेतात. यांच्या मूलभूत स्वभावावरून आपण यांना दोन गटांमध्ये विभागू शकतो. एक, जे इलेक्ट्रॉन देतात आणि दुसरे, जे इलेक्ट्रॉन घेतात किंवा स्वीकारतात. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. हे बघा, डावीकडे आहे डोनर सॉल्व्हंट्स. हे नावाप्रमाणेच एकदम उदार स्वभावाचे. आपल्याकडची इलेक्ट्रॉनची जोडी ते सहज दान करतात. आणि उजवीकडे आहेत ॲक्सेप्टर सॉल्व्हंट्स. हे नेहमी इलेक्ट्रॉनच्या शोधात असतात. ते इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारायला तयार असतात. आता उदाहरणं बघितली की हे अजून सोपं होईल. पाणी म्हणजे आपलं H2O आणि अमोनिया NH3 हे उत्तम डोनर आहेत. का? कारण त्यांच्याकडे दान करायला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात. या उलट सल्फर डायऑक्साईड SO2 आणि बोरॉन ट्रायफ्लोराईड BF3 हे एक्सेप्टर आहेत. कारण त्यांच्या रेणूंमध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारायला जणू काही रिकामीच जागाच असते. बरं, हे तर झाले सामान्य परिस्थितीतले सॉल्व्हेंट्स. पण काही सॉल्व्हेंट्स असेही आहेत जे फक्त अत्यंत उष्ण आणि टोकाच्या परिस्थितीतच आपलं खरं रूप दाखवतात. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम परिस्थितीत काम करणारे. हे आहेत वितळलेले क्षार, म्हणजे मोल्टन सॉल्ट्स. जरा कल्पना करा, आपलं साधं खाण्याचं मीठ NaCl जेव्हा 801 अंश सेल्सिअस तापमानावर वितळतं तेव्हा ते एक शक्तिशाली सॉल्व्हेंट बनतं. विश्वास बसतोय? याचा उपयोग धातू मिळवण्यासाठी आणि खूप जास्त तापमानाच्या रासायनिक प्रक्रियांमध्ये केला जातो. आता बघा, जसं सॉल्व्हेंट्स फक्त पाण्यापुरती मर्यादित नाहीत, तसंच ॲसिडची व्याख्यासुद्धा केवळ पाण्यापुरतीच मर्यादित राहू शकत नव्हती. यामुळे शास्त्रज्ञांना विचार करावा लागला की ॲसिड म्हणजे नक्की काय. त्यांना याची व्याख्या पुन्हा नव्याने शोधावी लागली. ही खरं तर एका वैज्ञानिक शोधाचीच कथा आहे. यातलीच एक सुरुवातीची संकल्पना होती सॉल्व्हेंट सिस्टम. ही संकल्पना काय सांगते की एखादा पदार्थ ॲसिड आहे की बेस हे ठरवण्यासाठी तो कोणत्या सॉल्व्हेंटमध्ये आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे गंमत बघा, एखादा पदार्थ जो पाण्यात ॲसिड म्हणून वागतो तो कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी सॉल्व्हेंटमध्ये ॲसिड नसेल. थोडक्यात काय, तर संदर्भ बदलला की भूमिका बदलते. हे उदाहरण बघितलं की लगेच कळेल. समजा आपण पाण्याऐवजी द्रव अमोनियाला सॉल्व्हंट मानलं, तर त्यात अमोनियम क्लोराईड म्हणजे NH4Cl एक ॲसिड म्हणून काम करतं. का? कारण ते अमोनियाचा जो धन आयन आहे NH4+, त्याची संख्या वाढवतं. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा सिद्ध होतो, संदर्भ बदलला की पदार्थाची व्याख्या, त्याचा रोल सगळंच बदलतं. यानंतर येते लक्स फ्लड संकल्पना. आता ही संकल्पना खास करून अशा प्रक्रियांसाठी बनवली आहे जिथे खूप जास्त तापमान असतं आणि पाण्याचा तर काही संबंधच नसतो. इथे देवाणघेवाण प्रोटॉनची होत नाही, तर ती होते ऑक्साईड आयनची, म्हणजे O2-G. ही अभिक्रिया बघा, इथे सिलिकॉन डायऑक्साईड SiO2 एका ऑक्साईड आयनला स्वीकारतोय म्हणून तो झाला ॲसिड, आणि कॅल्शियम ऑक्साईड CaO तोच ऑक्साईड आयन दान करतोय म्हणून तो झाला बेस. एकदम सरळ हिशोब. सगळा खेळ फक्त ऑक्साईड आयनच्या देवाणघेवाणीचा आहे. पण मग आली एक अशी व्याख्या जी या सगळ्यांच्या पलीकडे गेली. ही होती लुईस संकल्पना. लुईसने प्रोटॉन किंवा ऑक्साईड आयन या सगळ्याच्या पुढे जाऊन विचार केला. त्याने थेट सगळ्यात मूलभूत कणावर लक्ष केंद्रित केलं, आणि तो कण म्हणजे इलेक्ट्रॉन. सगळा खेळ इलेक्ट्रॉनच्या जोडीच्या देवाणघेवाणीचा आहे असं तो म्हणाला. याचं एक अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे हे. इथे अमोनिया NH3 आपल्याकडची इलेक्ट्रॉनची जोडी बोरॉन ट्रायफ्लोराईडला BF3ला देतो आणि BF3 ती स्वीकारतो. म्हणून देणारा अमोनिया झाला लुईस बेस आणि घेणारा BF3 झाला लुईस ॲसिड. किती सोपं आहे. आणि ही एकच व्याख्या केमिस्ट्रीतल्या असंख्य अभिक्रियांचे रहस्य उलगडते.
आता एका वेगळ्या आणि खूपच इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया. कधीकधी काय होतं की सॉल्व्हंट स्वतःच एखाद्या ॲसिडची खरी ताकद लपवतो किंवा कमी जास्त करून दाखवतो. यालाच लेव्हलिंग इफेक्ट असं म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. काही सॉल्व्हेंट्स लेबलिंग असतात, म्हणजे ते सगळ्यांना एकाच पातळीवर आणतात. म्हणजे कितीही ताकदवान ॲसिड असो, ते त्याला स्वतःच्या आयनमध्ये बदलून सगळ्यांना सारखंच शक्तिशाली दाखवतात. पण काही सॉल्व्हेंट्स डिफरेन्शिएटिंग असतात. ते एकदम पारदर्शक असतात. ते प्रत्येक ॲसिडची खरी ताकद किती आहे हे स्पष्टपणे दाखवतात. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपलं पाणी. पाणी एक लेव्हलिंग सॉल्व्हंट आहे. त्यामुळे पाण्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे दोन्ही ॲसिड्स सारखेच ताकदवान वाटतात. पण जर आपण ॲसिटिक ॲसिडसारखा डिफरेन्शिएटिंग सॉल्व्हंट वापरला ना, तर लगेच कळतं की त्यांच्या ताकदीमध्ये खरं तर फरक आहे. म्हणजे सॉल्व्हंट बदलला की चित्रच बदलतं. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या नाही का, पण या सगळ्यांना एकत्र जोडणारा एक खूप साधा, सोपा आणि तितकाच शक्तिशाली नियम आहे. याला आपण रसायनशास्त्रातलं जोड्या जुळवण्याचं तत्त्व म्हणू शकतो. या तत्वानुसार ॲसिड्स आणि बेसिसना 2 प्रकारांत विभागलं जातं, हार्ड आणि सॉफ्ट. हार्ड ॲसिड्स आणि बेसिस कसे असतात, तर लहान आकाराचे, घट्ट बांधणीचे आणि त्यांचा चार्ज एका छोट्या जागेत एकवटलेला असतो, जसे की H+ किंवा F- आयॉन. आणि याच्या अगदी उलट सॉफ्ट ॲसिड्स आणि बेसेस हे आकाराने मोठे आणि पसरट असतात. त्यांचा इलेक्ट्रॉनचा ढग किंवा इलेक्ट्रॉन क्लाउड सहज विचलित होतो. चांदीचा Ag+ आयन किंवा आयोडाईडचा I- आयन ही याची काही उत्तम उदाहरणं आहेत. आणि मग येतो तो सर्वात महत्त्वाचा जादुई नियम, पियर्सनचा HSAB सिद्धांत. तो काय सांगतो? हार्डला हार्ड आवडतो आणि सॉफ्टला सॉफ्ट आवडतो. हार्ड प्रिफर्स हार्ड, सॉफ्ट प्रिफर्स सॉफ्ट. म्हणजे हार्ड ॲसिड नेहमी हार्ड बेससोबतच एक मजबूत नातं तयार करतो आणि सॉफ्ट ॲसिड सॉफ्ट बेससोबत. जणू काही केमिस्ट्रीतल्या मेड फॉर इच अदर जोड्याच. आता हा नियम दिसायला खूप साधा वाटतो, पण याचे उपयोग प्रचंड आहेत. या एका नियमावरून कोणतं केमिकल कंपाऊंड जास्त स्थिर असेल याचा अंदाज लावता येतो. प्रयोगशाळेत रिॲक्शनसाठी योग्य रसायनं निवडता येतात. इतकंच नाही तर आपल्या शरीरात धातू आणि प्रथिनं एकमेकांशी कशी जोडली जातात हे समजायलाही मदत होते. चला तर, आज आपण काय काय पाहिलं याचा एक झटपट आढावा घेऊया. आपण सुरुवात केली सॉल्व्हेंट सिस्टमपासून, जी सॉल्व्हेंटवर अवलंबून असते. मग पाहिली लक्स फ्लड संकल्पना, जिचा सगळा खेळ ऑक्साईड आयनवर आहे. त्यानंतर आली लुईस संकल्पना, जी इलेक्ट्रॉनच्या जोडीवर आधारित आहे. आणि शेवटी HSAB, जे हार्ड आणि सॉफ्टच्या जोड्या जुळवण्याचं काम करतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विज्ञानात कोणताही नियम 100% अंतिम नसतो. या HSAB तत्वालाही काही अपवाद आहेत. पण हे अपवाद म्हणजे अपयश नाहीत. उलट हेच अपवाद शास्त्रज्ञांना नवीन विचार करायला, नवीन शोधांसाठी प्रेरणा देतात. कोण जाणे, कदाचित याच अपवादांमध्ये रसायनशास्त्राचं भविष्य दडलेलं असेल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?